नमस्कार. तुम्ही अशा काही परिस्थितीतून जाताय का? जिथे तुमचे लेआउट अशा विचित्र पद्धतीने बिहेव करतंय? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहे. तर आज आपण बघणार आहोत कन्स्ट्रेंट्स. आपण आधी एक नवीन फ्रेम घेऊयात. त्यामध्ये एक शेप बनवूयात. आता कन्सिडर करा की ही फ्रेम ही पॅरेंट आहे आणि शेप हे चाइल्ड आहे. म्हणजे लहान मुलं आपल्या आई-वडिलांबरोबर जाताना कसा हात धरतात ना, तसंच शेप म्हणजे लहान मुलं आपल्या पॅरेंट्सचा म्हणजेच आई-वडिलांचा हात धरून असतात. कसं ते बघूया. आता हा शेप सिलेक्ट केला तर राईट साईडला हे कन्स्ट्रेंट पॅनल आहे. हे तुम्हाला दाखवतं की मुलाने आई वडिलांचा कोणता हात पकडला आहे, डावा की उजवा, लेफ्ट किंवा राईट. ओके. आणि तो एकदा पकडला की ते तो सोडत नाही. आता आपण ही फ्रेम स्केल करून बघूया. तर बघा, हे मूल हात सोडत नाही. अशा पद्धतीने ही मर्यादा पाळली जाते. तर या पॅनलमध्ये आपल्याला लेफ्ट अँड राईट, सेंटर आणि स्केल आणि तसेच व्हर्टिकलमध्ये टॉप आणि बॉटम, सेंटर आणि स्केल हे पर्याय मिळतात. तर आता आपण कन्स्ट्रेंटचा वापर कसा आणि कुठे करायचा ते बघूया. त्याआधी स्केल आणि लेफ्ट अँड राईट किंवा टॉप आणि बॉटम मधला फरक बघूया. ओके. तर आपण एक नवीन फ्रेम घेऊया. त्यामध्ये मी एक रेक्टँगल काढतो. ओके. तर आपण याचं डुप्लिकेट करूया, जेणेकरून आपल्याला स्केल आणि लेफ्ट अँड राईट यामधला फरक बघता येईल. ओके. तर याच्यामध्ये आपण कन्स्ट्रेंट्स स्केलला ठेवून बघूयात. आणि आता या दुसऱ्या फ्रेममध्ये कन्स्ट्रेंट आपण लेफ्ट आणि राईट ठेवून बघूयात. आणि जर मी फ्रेमचा साईज डबल केला तर रेक्टँगल त्याच प्रमाणात वाढला, म्हणजे डबल झाला. तर यावेळेस जर मी फ्रेमचा साईज डबल केला तर या रेक्टँगलने त्या साईजचे प्रमाण न वाढवता त्याने लेफ्ट आणि राईट ची स्पेसिंग मेंटेन केली. हे तुम्ही बघू शकता. तर हा फरक आहे स्केल आणि लेफ्ट अँड राईट किंवा टॉप अँड बॉटम मध्ये. तसेच आणि एक महत्त्वाची माहिती म्हणजे की जर शेप तुम्ही अलाइन करत असाल तर त्याप्रमाणे त्याचे कन्स्ट्रेंट सुद्धा बदलतात. तुम्ही लेफ्ट अलाइन केलं तर लेफ्ट कन्स्ट्रेंट ऑन होतो, टॉप अलाइन केलं टॉप कन्स्ट्रेंट अलाइन होतो आणि या पद्धतीने बाकी सगळे सुद्धा वर्क करतात. बॉटम, राईट, ओके, हे सगळे वर्क करतात. तर आता आपण या सगळ्याचा वापर करून हे लेआउट फिक्स करूया. तर पहिल्यांदा आपण टॉप बार जो आहे तर त्याचं कन्स्ट्रेंट जे पाहिजे ते टॉप आणि लेफ्ट अँड राईट आपण असं सेट करूया. ओके. नेक्स्ट सेम टॅब्सना सुद्धा होईल, लेफ्ट अँड राईट होईल आणि टॉप अलाइन होईल. ओके. कारण ते टॉपनं आपल्याला फिक्स पाहिजे. त्याच्यानंतर हे लिस्ट जी आहे ती एक एक करण्यापेक्षा आपण सगळेच लिस्ट सिलेक्ट करू शकतो. मल्टिपल सिलेक्ट करून आपण मल्टिपल ह्याला कन्स्ट्रेंट लावू शकतो. पहिल्यांदा ते मिक्स असतील तर त्याला आपल्याला चेंज करायचे टॉप, कारण आपल्याला त्याची टॉप पोझिशन फिक्स ठेवायची आणि सेम लेफ्ट राईट पोझिशन मेंटेन ठेवायची. बॉटम बार जो आहे त्याला बॉटम कन्स्ट्रेंट द्यावा लागेल आणि लेफ्ट अँड राईट ठेवायला लागेल. तर आपण एकदा लेआउट हे चेक करूया की व्यवस्थित वर्क होत आहे का. तर हे लेआउट पूर्णपणे व्यवस्थित वर्क होत आहे. तर याप्रमाणे तुम्ही कन्स्ट्रेंटचा वापर करू शकता आणि तुमचे लेआउट रिस्पॉन्सिव्ह तुम्ही बनवू शकता. धन्यवाद.